नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटक्के जस्टिस फॉर ऑलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आत्ताच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये बच्चू कडूंना त्यांच्या सभेच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आणि पोलिसांना त्यांनी विचारणा केली असता पोलिसांकडून त्यांना जी माहिती देण्यात आली की अमित शहांची सुद्धा सभा असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, म्हणून त्यांची सभा 3 वेळी रद्द करण्यात आली. बरं, ही बच्चू कडूं या सभेसाठी जी परवानगी देण्यात आलेली होती ती आधीच देण्यात आलेली होती. जर अमित शहाची सभा असताना अमित शहाला त्या सभेला जर परवानगी देण्यात आली असती तर बच्चू कडूंना त्या दिवशी सभा घेण्यासाठी परवानगी दिली गेली नसती. परंतु अमित शहाची सभा ऐनवेळी तिथे असल्यामुळे बच्चू कडूंच्या सभेला परवानगी नाकारणं म्हणजे रीतसर परवानगी मिळालेली असताना ती वेळेवर नाकारणं हे लोकशाहीला कलंकित करणारे कामं या सरकारतर्फे होत आहे आणि नवनीत राणांची सीट तिथे त्यांना अतिशय महत्त्वाची असल्यामुळे हा इतका खटाठोप या सरकारतर्फे सुरू आहे. मी या व्हिडिओला अटॅचड तो व्हिडिओसुद्धा देतो आहे, तो तुम्ही पाहू शकता. सर तसं नाही सर, माझं ऐकून घ्या आपण. सर ऐका, हे परवानगी आहे, मी मान्य करतो. सर मला परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? सर सदर परवानगी कोणाची आहे? सर आपली परवानगी आतापर्यंत परवानगी रद्द कशी झाली? सर माझं परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? माननीय गृहमंत्री परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? कोणाच्या अधिकारात रद्द केली? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का? कायदा तुमचा, कायदा तुम्हाला मान्य नाही का? कायदा मान्य नाही का? कायदा पाय लागू का? तुमच्या पाया लागू? मी पाया लागू का? हे परवानगी हे रद्द झाली. आपण साहेब लोकप्रतिनिधी, तुम्ही अधिकारी आहे. तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही. आम्हाला कायदा शिकू नका. कायदा तुम्ही तोडत आहे. तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे. तुम्ही कायदा पायदळ आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय. 1-2 मिनिट तुम्ही करत आहे. तुम्ही आपण साहेब शांत व्हा. टॅब खाली काय शांत व्हायचं? मी समजावून जातो. तुम्ही कायदा तोडताय. पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला? अमित शहा हे सांगता का कायदा तोडायचं काम? अमित शहा सांगता का कायदा तोडा म्हणून? अरे अमित शहाजी सांगता का कायदा तोडायचं? गृहमंत्र्यांची सभा बिना परवानगीचे कसे काय निवडून आले तुम्ही? एवढा मोठा मुंबई भाडे तत्व हे परवानगी द्यायचं वाचा ना. परवानगी वाचा ना साहेब. माझं आपल्याला विनंती आहे, आपण जरा 5 मिनिटं शांत व्हा. कायदा तोडते तुम्ही, कायदा तोडताना. मी आपल्याला काय सांगतो, आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली? सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परंतु आता काय पाणी घ्या. पाणी घ्या, जरा शांत व्हा. तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला भाऊ? परवानगी भेटताना आम्हाला येऊ का? मी काय सांगतो ऐकून घ्या भाऊ. कोणाचा दंड आहे? कोणाचाही दंड? कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब. ऐकून आपण मला बोलू द्या. तुम्ही कायदा संविधान पायदळी तुडवताय तुम्ही साहेब. तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब. ऐकून राहण्याचं काहीच राहिलं नाही. थोडं मागे सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या. सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता? 24 तासाच्या आत तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करेन ना. माझं म्हणणं आहे 24 तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात. मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे. आमची नाही का दादा? मी उभा आहे ना दादा आम्ही उभा आहे ना. आम्ही परवानगी घेतली ना रितसर. 18 तारखेला अर्ज टाकून रितसर परवानगी घेतली ना दादा आम्ही. त्यांची सभा होणंच असे अनिवार्य आहे दादा. आमची आहे हो शिंदे साहेब. कायदा नका तोडू हो. आम्ही कायदा बदली होऊन हो तुमची. फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही. बदली हा विषय नाही भाऊ. का असं करता? बदली हा
पाया पडतो ना, पाया पडतो ना. कायदा तोडताना तुम्ही कायदा तोडला तुम्ही कायदा तोडताना लोकप्रतिनिधी म्हणून आपला आदर करतो भाऊ. आदर करता परवानगी असून येऊ देत नाही तुम्ही. आदर करता भाऊ आपण लोकप्रतिनिधी. रंगबाजी आहे तुमची, रंगबाजी. फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिलेले. तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त आता. शांत व्हा. हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे. यात कुठलाही राजकीय परवानगीच नाही त्यांना.